अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा काटोलमध्ये पोहोचली आहे आणि अनिल देशमुखांविरोधात दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत सुद्धा दिसतायत। नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार सामना रंगणार आहे असंही कळतंय आणि पुतळा पडल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार असं वक्तव्य स्वतः अजित पवार यांनी केलंय। महिला अत्याचार प्रकरणी फाशीची शिक्षा होणार असंही वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं। त्यामुळे अनिल देशमुखांविरोधात अजित पवार मैदानात उतरलेत असंही दिसतंय। अलीकडच्या काळामध्ये थोड्या काही घटना माझ्या महाराष्ट्रामध्ये घडल्या। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा काय घटना घडली, दुर्दैवी घटना, दुःखद घटना, मनाला वेदना देणारी घटना। मी कालच सकाळी मी सुनील तटकरे, सूरज चव्हाण तिथे जाऊन भेट देऊन आलो। परत महाराजांचं तिथे इतकं उत्तम स्मारक करून दाखवणार की महाराजांच्या नावाला साजेचं अशा पद्धतीचं स्मारक आपण मालवणला करणार आहे आणि त्याच्यामध्ये जो चुकला त्याला मोकळा सोडणार नाही, त्याला कठोरातलं कठोर शासन करणार, माफी नाही, जो चुकेल त्याला शिक्षा। भारतीय न्याय संहितेमध्ये एक तरतूद केलेली आहे। आता महिलांना घर बसल्या ई तक्रार म्हणजे EFIR सुविधा आता सुरू केलेली आहे। नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना आता फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा, आता बाकीची भानगड नाही। जो महाराष्ट्रातल्या माय माऊलींकडे, मुलींकडे, बहिणींकडे वाकड्या नजरेने बघेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला फाशी, बाकी काही नाही। फाशीच ही विकृती आहे, ही नराधम आहेत। असली माणसं समाजात नको।